डॉक्टर दिगंबर पांडुरंग प्रधान, IPS पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र नागपूर. मूळ गाव शिदनेरली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. शिक्षण प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर शिदनेरली. माध्यमिक शिक्षण राजश्री शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर कोल्हापूर. पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिरज येथून MBBS 1985 ते 1989 या दरम्यान. 1989 साली महाविद्यालयातर्फे बेस्ट स्टुडंट पारितोषिक. सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात नोकरी. नंतर 2000 साली लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून पोलीस क्षेत्रात प्रवेश. जळगाव, सांगली, सातारा, नाशिक, ठाणे, पुणे, नागपूर जिल्ह्यामध्ये विविध पदावर सेवा बजावली. या दरम्यान 2003 साली सांगली जिल्ह्यातील आसंगी तुर्क या गावी घडलेल्या सामूहिक हत्याकांड प्रकरणाचा वैयक्तिक तपास केला. या घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा जिवंत जाळून खून केला होता. या प्रकरणात 43 आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवलं होतं. या प्रकरणात 25 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने जन्मठेपेची शिक्षा होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुरात सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे सुमारे 10,000 लोक अडकले होते. कोणतीही जीवितहानी होऊ न देता लष्कराच्या बोटीच्या मदतीने या सर्व लोकांची सुटका करणारा महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. या कामगिरीची स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींनी व शासन स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. सांगली येथील टायटन शोरूम फोडून झालेल्या 45 लाख रुपयाच्या दरोड्याच्या तपासात नेपाळ सीमेलगत बिहार राज्यातील मोतिहारी जिल्ह्यातील घोडेसहान या गावी जाऊन स्वतः 45 लाख रुपयाची घड्याळ हस्तगत केली. या गुन्ह्यातील सर्व 7 आरोपींना अटक केली. शिराळा तालुक्यातील बेकायदेशीर अफू शेतीतील 75 लाख रुपयाचा मुद्देमाल पकडला. या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विशेष तपास पथक SIT प्रमुख म्हणून शासनाने निवड केली. या कामगिरीची दखल घेऊन माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह 2014 साली प्राप्त झाले. सध्या पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र या पदावर कार्यरत. 2026 साली सिलेक्शन ग्रेड म्हणून बढती. 15 ऑगस्ट 2026 या स्वातंत्र्यदिनी माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.